भाई भूताची तीव आहे। आमची ना सगळ्यात सेकंड लास्ट गल्ली चालू आहे खेतवाडीमध्ये आणि फुल आम्ही थकलेलो एकदम क्रेज आमचा फटेल थकलेला। आता आम्ही काही नाही करू शकत आहे। तिकडे कोणच नव्हतं तर ना ह्याने जाणून बुजून हे बघा काय केलं इकडे वगैरे साऊथ बॉम्बेला आणि आता आम्ही आलो पश्चिमला। सगळा क्रेज हे बघून तुम्हाला वाटलंच असेल आम्ही कुठे पोचलो भावा सांग? खेतवाडी। हां तर फायनली आम्ही पोचलो खेतवाडी आणि आता आम्ही खेतवाडीचे सगळे गणपती बघतोय। सॉरी भावानं आता आम्ही आलो खेतवाडीच्या 11वी गल्ली मुंबईचा महाराजा आणि खूप मोठा आहे। मी तुम्हाला दाखवतो किती मोठा आहे मुंबईचा महाराजा। एवढ्या लवकर दर्शन होतं ना या टायमाला काय सांगू तुम्हाला। एक पण समोर बघ किती मोठा गणपती आहे। भूताची तीव आहे। कोण येणार ही माझी फाटते भाऊ।
वरचं इथं पण बघ विठ्ठलांचं हे विठ्ठल बोलते काय बोलतात तिरुपती. काय बोलतोय तू? थकला का भावा? आमची ना सगळ्यात लास्ट सेकंड लास्ट गल्ली चालू आहे खेतवाडीमध्ये आणि फुल आम्ही थकलेलो एकदम. क्रेज आमचा फटेल थकलेला. आता आम्ही काही नाही करू शकत आहे. तुला वाटतं काय करू शकतो भावा? काय नाही भाई, ऑप्शन नाही. 2 मिनटं झालं. भावानो भूत बंगला तुम्हाला दाखवतो चला. भूत बंगल्यात पप्पा आहे आमचे. फक्त गुफा आहे. वर्षानंतर पहिल्यांदा ह्या वर्षी आमच्या खेतवाडीचे 13 गल्ली फिरून झालेल्या आहेत, ते पण नो रश. काय बोलतो बाबा, बरोबर का नाही? मगाशी आम्ही ते दक्षिण मुंबईचा राजा महाराजाला गेलेलो. तिकडे कोणच नव्हतं तर ना ह्याने जाणून बुजून हे बघा काय केलं इकडे वगैरे. 13 गल्ली पूर्ण झाल्यात आमच्या. आता एक मार्केटचा राजा बघून आम्ही जाणार सगळ्यात लास्टचा गणपती बघायला, तो म्हणजे परेलचा महाराजा आणि परेलचा राजा. बस. आणि तिथून डायरेक्ट घरी. आता वाजलेले आहेत 7. तर भेटूया डायरेक्ट परेलच्या राजाला, बरोबर का ना बाबा? येस ब्रो. येस ब्रो, येस. थोड्या वेळ पहिला आम्ही होतो साऊथ बॉम्बेला आणि आता आम्ही आलो आहे पश्चिमला. तर पश्चिमला येण्याचं कारण असं आहे की आता आम्ही वाजलेत 7:30 आणि आता आम्हाला करायचे आहेत 2 गणपती. ते 2 गणपती कोणते म्हणजे परेलचा राजा आणि परेलचा महाराजा, असं आम्हाला दोन्ही गणपती बघायचे आहेत. परेलची सकाळची ट्रॉफिक बघू शकतो तुम्ही. परेलचा सम्राट लय मोठा गणपती नाही, खरंच खूप मोठा गणपती होता परेलचा सम्राट. ह्याच्या आयफोनमध्ये नाही बसला म्हणजे समजून जावा तो खूपच मोठा होता. परेलचा महाराजाच्या मूर्तीला एकदम कायदेवाली मूर्ती होती. त्याला काय हे नाही म्हणजे तोंड नव्हती. सगळ्यात भारी मूर्ती होती. पूर्ण जेवढ्या मुंबईचे जेवढे गणपती बघितले तेवढ्याच्या पूर्ण भारी मूर्ती तीच होती. काय तर भावावर का नाही खोटं वाटतं तुला खरं? आणि ती आपण व्हिडिओमध्ये बघतो तर एकदम छोटी वाटते. जवळून बघितल्यावर समजतं आपल्याला किती मोठी आहे भावा. ह्याला चला आम्ही जातो आता परेलचं एक नर्ता बघायला. काय आता आलोय आणि नाही गेलो तर कसं होईल?
असा आहे की आता आम्ही आलो परेलच्या राजाला आणि इकडे बघू शकता तुम्ही सगळीकडे मेला लागला नाही बघा फुल म्हणजे तसावाला मेला लागला एकदम भारी भारीवाला. आणि आता जय श्री राम. फायनली आम्हाला परेलच्या राजाची आरती पण भेटली आहे आणि एकदम म्हणजे आमचा दिवस खूप हॅपी गेला आणि परेलच्या राजाची आम्हाला आरती भेटली आणि सगळंच एकदम प्रॉपरली तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि हा लास्टचाच गणपती होता आणि आता मी चाललो आहे घरी आणि आमच्या ब्लॉगला आम्ही इथे एंड करतो आहे. ब्लॉग आवडला तर लाईक करा, बोल सबस्क्राईब करा आणि ह्याच्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंट करायला विसरू नका. तो चला बाय 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 बाय.